मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महादेवी हत्तीण आणि दादर कबूतरखान्याबाबत आज फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। जनभावना आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन निर्णय होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विधिमंडळातील मारहाण प्रकरणामध्ये विशेषाधिकार समिती ॲक्शन मोडवर, 15 दिवसात उत्तर द्या, पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना नोटीस। पोलीस आयुक्त, डीसीपी आणि सुरक्षा अधिकारी यांना उद्या हजर राहण्याबाबत नोटीस। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन। खातेबदलानंतरची पहिलीच बैठक असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला महत्त्व। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मल्टिप्लेक्स चालक, मालक, चित्रपट निर्मात्यांची बैठक बोलावली। मराठी चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी बैठक। सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये पुन्हा राजकारण तापणार। भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवे। 15 ऑगस्टच्या ध्वजावंदनाचा मान गोगावलेंना मिळावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांना निवडणुकीत जनता धडा शिकवेल, त्यामुळे निशिकांत दुबेंनी या विषयात कुठलंही वक्तव्य करू नये, फडणवीसांचा सल्ला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक। मुंबई महानगर प्रदेशातील पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार। आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन। कुणीही एकत्र आलं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच विजय होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सगळीकडेच डान्स बार नाहीत, खाणारे पिणारे पण बार आहेत। त्याबाबत काही अडचणी असतील तर शासन नक्कीच कारवाई करेल। मनसेच्या खळखट्याक आंदोलनानंतर मंत्री भरत गोगावलेंचं राज ठाकरेंना उत्तर। मनसेचे अविनाश जाधव आज ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार। ठाण्यातील डान्स बार संदर्भात आज पोलीस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार। धाराशिव जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार। आज संसद भवनामध्ये एनडीएच्या संसदीय पक्षांची बैठक। पंतप्रधान मोदी एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन करणार। उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याच्या घटनेला 6 वर्ष पूर्ण। गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यात संसद भवनात बैठक। गृह विभागाचे सचिव गोविंद मोहन यांनी देखील अमित शहांची भेट घेतली। अमेरिका भारतावर आणखी टॅरिफ लावणार। भारत रशियाच्या तेल व्यापारावरून ट्रम्प यांची धमकी। रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरतायत याची भारताला पर्वा नाही, ट्रम्प यांची पोच। भारताला लक्ष्य करणं अन्याय आणि तर्कहीन। ट्रम्प यांच्या निर्णयावर भारतानं सुनावलं तर भारत राष्ट्रीय हितांचं आणि आर्थिक सुरक्षिततेचं रक्षण करण्यासाठी सर्व पावलं उचलेल, परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया। अनिल अंबानींना ईडीचं समन्स। सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये चौकशी करण्यात येणार। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा। मुंबई महापालिकेची 3133 दुकानांवर कारवाई। आतापर्यंत 1,98 लाखांचा दंड वसूल। मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल गाड्या चालवा। रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना। तर ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार। येमेनच्या समुद्र किनाऱ्याजवळ 154 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली। 68 आफ्रिकन स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची माहिती। बोट दुर्घटनेमध्ये 12 जण सुखरूप तर 74 बेपत्ता। ओव्हल कसोटीत टीम इंडियाचा 6 धावांनी रोमहर्षक विजय। कसोटी मालिका 2-2 बरोबरीत। मोहम्मद सिराज ठरला प्लेअर ऑफ द मॅच। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।